मला माफ करा, चुकलं माझं, मला माफ करा, मला माफ करा माझं. अरे सारंग, मुक्ता, या बाहेर या, सगळे बाहेर या. बघा कुणाला घेऊन आलोय. म्हटलं होतं ना मी याला शोधून काढीन म्हणून. आता तुम्ही सांगा याचं काय करायचं. ह्याचे हात पाय कापूया का याला इथेच गाडूया. मला माफ करा, माझं चुकलं, मला माफ करा, माफ करा, मला माफ करा, माझं चुकलं. हात पाय तोडा त्याचा. थांबा, मीच तोडतो. अण्णा थांबा. मला शिक्षा द्यायचा पहिला अधिकार भक्तीचा आहे. मी आले. किती विश्वास ठेवला. भक्ती बघते काहीतरी बोल. बघते काहीतरी बोल. बघते. काळजी करू नका, शुद्ध हरपले आणि काही झालेलं नाहीये. जानकीताई हे बघा, मी तुम्हाला मनापासून माझी बहीण मानले, पण ही लोक तुमची फसवणूक करतात. मला अजिबात सहन होत नाहीये. अहो पण काय झालं ते तरी सांगा. आता काय सांगू तुम्हाला. फक्त तुम्हाला दाखवायला मुक्ताला घराबाहेर काढलंय. आता सगळेच्या सगळे नगरकर तिच्याच घरी जाऊन राहत आहेत. आधी दादा आणि भाऊ गेले, आता त्यानंतर वहिनी आणि आजी पण गेल्या पाठोपाठ. काय सांगताय? खरं तेच सांगतेय. तुमच्या आणि माझ्या इज्जतीची नुसती लखतर काढली आहे त्यांनी. अहो पण मग तुम्ही थांबवायचं ना त्यांना. तुम्हाला काय वाटतं ताई, मी प्रयत्न केला नसेल का थांबायचा? खूप प्रयत्न केला. मी हात जोडले, मी पाया पडले, तुम्हाला दिलेल्या शब्दाची त्यांना आठवण करून दिली. तर सरळ त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. असं राग आला होता मला, असं वाटत होतं भांडा नाही ना. पण भांडण करणं, वाद घालणं हे मुळातच माझ्या स्वभावात नाही. आणि त्यातून आता हे घर माझं राहिलेलं नाही ना. मी या घरात काय 2 दिवसासाठी आले. तुम्ही 2-4 दिवस म्हणताय, पण रेणुकाचं लग्न झाल्यापासून तर तुम्ही तिथेच आहात. 2-4 दिवसात जाणार होतात ना तुम्ही? ताई तुम्ही माझ्या जीवाभावाच्या आहात. अगदी मला माझ्या सख्या बहिणीप्रमाणे आहात म्हणून तुम्हाला म्हणून सांगते. माझ्या मिस्टरांना बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला. आमची फॅक्टरी, घर सगळं गेलं. अशा वेळेला आता एक बहीण कोणासमोर हात पसरणार? मी दादाकडे आले तर दादाने एका पैशाची मला मदत केली नाही. तुम्ही सांगा, कुठला भाऊ आपल्या सख्या रक्ताच्या बहिणीशी असा वागतो का? प्लीज तुम्ही रडू नका ना. ठीक आहे, नाही रडत. असेच डोळे पुसले आणि ठरवलं आता यांना सोडायचंच नाही. कायद्याने घरात, प्रॉपर्टीत सगळीकडे हक्क मागायचा. माझं घर रस्त्यावर आलं असताना ती गप्प कशी बसणार? मी काही चुकीचं नाही ना केलं? नाही, अगदी योग्यच केलंय तुम्ही. किती समजूतदार आहात तुम्ही. तुमच्यासारखा ना माझा सुद्धा राग आहे त्या मुक्तावर. आमचा शब्द मोडून ते नगरकर त्या मुक्ताच्या घरी जाऊन राहत आहेत, त्यांच्याशी संबंध ठेवतायत. हे कारण देऊन जर आम्ही रेणुकाला तिच्या माहेरी पाठवलं तर तुम्ही साथ द्याल का आमची? देणार ना, का नाही देणार? मी नेहमी सत्याच्या बाजूने असते. तुम्हाला झालेला त्रास मी समजू शकते ताई. काय करणार, नगरकरांच्या मुलींच्या नशिबात सासरच नाही असं वाटतं. आधी माझं सासर सुटलं, आता रेणुकाचं तुटलं. ताई, आपल्यात आता जे काही बोलणं झालं ना
प्लीज तुम्ही कुणाला सांगू नका हा. हो, नाही समजणार. किती समजूतदार आहात तुम्ही. थँक्यू ताई, थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू. कोणाशी बोलत होता? ते शुभेच्छा, लोकांचे शुभेच्छा द्यायला फोन येत आहेत ना अजून. कॉल थांबतच नाहीयेत ग. हा, ते सगळं ठीक आहे. आता आपण फोन बाजूला ठेवूयात आणि कामाला लागूयात. आता आपण सगळे मिळून पंखे आणि एसीचे फिल्टर साफ करणार आहोत. जाळ्या आणि जळमट झाली आहेत ना, ती काढायची. चला. तू आम्हाला ही कामं करायला लावतेस? त्या मुक्ताचे आई वडील जशी मजुरीची कामं करतात तशी आम्ही करायची? त्याला मेहनत म्हणतात आणि ते कष्टाने कमवून खातात. उगाच असं आयतं बसून रुबाब झाडत दुसऱ्यांचे संसार नाही मोडत ते. रेणुका, जाऊ द्या आई, त्यांच्याशी तुम्ही बरोबरी करू नका. मोठे आहेत ते तुमच्यापेक्षा. उलट त्यांच्याकडून 4 गोष्टी शिकून घेता येतात का बघा. भलंच होईल तुमचं. चला आता. नीच माणसा, अरे माया पोरीच्या आयुष्याची बरबादी केलीस. कुठं भेटशील हे पाप? अरे तुला पण बहीण असेल ना, तिच्यासोबत असं कुणी केलं तर तुला कसं वाटत? तुझ्यासारखी माणसं माणूस जातीला लागलेला शाप आहे शाप. पुढे पेटशील पाप. विंचवासारखं ठेचायला पाहिजे तुम्हाला. चल, तुझ्या आई बापाचा नंबर दे. तुझ्या घरच्यांना पण कळू दे तू हे पराक्रम. अरे आत्माराम, तुझ्या अजूनही लक्षात आलं नाहीये का? लग्नामध्ये त्याचे जे आई वडील आले होते ना, ते सुद्धा नमुने खोटे होते सगळे. ते खरी माणसं नव्हती ती. त्याच वेळेला मला शंका आली होती. तुला विचारलं पण होतं मी. तेव्हा जर खोलात शिरलो असतो ना, चौकशी केली असती तर तेव्हाच सगळं भांड उघडं पडलं असतं यांचं. हा दिवसच उजाडला नसता. माझंच चुकलं. काय बोलताय तुम्ही? म्हणजे हिचे सासू सासरे? अरे फक्त सासू सासरे नाही, लग्नामध्ये ह्याच्या बाजूने जे सगळे पाहुणे आले होते ना, ते सुद्धा सगळेच्या सगळे नकली होते. सांग, बरोबर बोलतो की नाही? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. कांता सेट मला जसं खोटा नवरा बनवला, तसं माया आई बाप पण खोटं बोलवलं होतं. आता तोंड उघडलेलंच आहेस तर सगळं खरं खरं काय काय घडलं ते सांगून टाक. सांग. हे जे सगळे समोर दिसतात ना, हे तुझे हातपाय नाही, सगळ्या शरीराचे तुकडे तुकडे करायला टपलेले आहेत सगळे जण. बोल पटपट, काय काय घडलं सांग. मी रस्त्यानं भटकणारा माणूस, ना घर ना दार. म्हणजे घर होत पण ते माझ्या आई बापांचं. आई बाप मला कुठंतरी सोडून गेले. मग मी आणि माझं घरच राहिलो. पण ते घर आई बापांचं होत आणि आई बाप तिथं राहत होते. जिथं आई बापच नाही तिथं राहायचं नाही असं मी ठरवलं. आणि मी पण घरातनं बाहेर पडलो. रोज असंच भटकायचो. फिक्स असं माझं कायच काम नव्हतं. रोज काम करायला कंटाळा यायचा. म्हणून कोण कामावर पण ठेवायचं नाही, काढून टाकतात सगळी. म्हणून अशी लबाडीची कामं करीतोय, फसवतो लोकांना. नाही, मी तुम्हाला एकटा सापडले म्हणून मी दोषी नाही. खरं तर ते प्लॅनिंग ज्याने केलं तो खरा दोषी आहे. तुम्ही त्याला धरायला पाहिजे होतं. पकडलंय, जेलमध्ये आहे तो. तुलाही ना त्या जेलमध्ये पाठवणार आहे. नाही, मला माफ करा. माझी काय पण चुकी नाही. मला पोलिसात नका देऊ. पोलीस लय मारतात. मी परत अशी नाही चूक करा. मला माफ करा, पण मला पोलिसात नका देऊ प्लीज. हे बघ, जर आमचं ऐकलंस ना तरच तू वाचू शकतो.
हा मी मी तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे. होय. हा या बहिणीशी फसवून लग्न केलं ना, ते लग्न निभावायचं. काही करून भक्तीचा नवरा म्हणून शेवटपर्यंत तिच्या सोबत राहायला लागत. मुक्ता, काय बोलतेस काय तू? शुद्धीवर आहेस ना? अगं मुक्ता, अगं ह्याची लायकी आपल्या सोबत राहायची नाहीये. याची लायकी त्या कांता सोबत जेलमध्ये राहायची आहे. हो, भक्ती याला शोधून आणा असं म्हणाले. याचा अर्थ तुम्हाला समजला नाही का? मी जे काय बोलते ना ते भक्तीच्या मनाचा विचार करून बोलते. तिचं मन समजलंय. मला खात्री आहे यो माणूस म्हणून वाईट नसन. परिस्थितीनं त्यावरही येळ आणली. चांगल्या माणसांमध्ये राहिला तर जीव नक्की सुधरण. मला माफ करा. माझं चुकलं. मला 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 माफ करा. माझ्याकडे लय मोठी चुकी झाली. मी काय करतो मला काहीच कळत नव्हतं. पण तुम्ही भक्तीला विचारा. मी तिला हात पण नाही लावला. उलट मलाच भीती वाटायची. मी भक्तीला स्वीकारायला तयार आहे. पण माझ्याकडे तर गरज नाही. मी भक्तीला कुठं ठेवणार? कसा संसार करणार तिच्या बरोबर? तुम्ही दोघांनी इथंच राहायचे आमच्या संग. कुसुम, काय बोलू राहिली तू? बरोबर बोलिते मी. लेकीचं मन आईपेक्षा दुसरं चांगलं कुणाला समजू शकतं? इकडे राहा. अण्णांसारखी मोलमजुरी करा. अंग मेहनत करा. घामाचे पैसे हातात पडू द्या. मग त्याचा मोल तुम्हाला समजेल. पुढे जाऊन काहीतरी नवीन शिकून घे. त्या शहरात जाऊन काहीतरी नोकरी मिळत. तुम्ही दोघेही शहरात येऊ शकाल. चालेल. आणि हो, परत पळून जायचा विचारही करू नको. नाव ऐकलंयस की नाही माहित नाही. यांचं नाव रावसाहेब नगरकर. जी पोच कुठपर्यंत आहे तुला माहित नाही. तुला पकडायला येळ नाही लागणार. नाही शोधून काढतील. मुक्तताई, थांब. मला यांच्याशी बोलायचंय. तू पण चल सोबत. वेद, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. तोपर्यंत तुमचं चालू द्या. दमले बघ. सारखी काम करायला लावते. तू आमच्या पोटी जन्म घेतलास ना, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. रेणुकाची कान उघडणी करायला तयार नाहीस आणि आम्हाला एवढासा सुद्धा सपोर्ट करायला तयार नाहीस. आमच्या पोटी जन्माला आलास आणि आमच्याच विरोधात जातोस. आई, तू प्लीज ओव्हर रिॲक्ट नको करूस. असं काहीच नाही. आणि मी तुमच्या बाजूने बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही मला तुमची काळजी नाही यार. हे बघ, तू वेगळा अर्थ घेऊ नकोस प्लीज. म्हात्रे साहेबांचा फोन आहे. सगळ्यांनी आता शांत बसा. एकदम चतरा माणूस आहे. हा, त्याच्यावर वेगळं काही कानावर गेलं ना
अख्ख्या मार्केटमध्ये पसरायला 1 मिनिट नाही लागणार. हा हॅलो म्हात्रे साहेब बोला. काय रावसाहेब तिकडे गेले? आता आम्ही तरी काय बोलणार ना. काय झालं सांगा ना. थांब ग सांगतो. हा हो हो काय साहेब तुम्ही आमची चेष्टा करायला फोन केलाय का? काय झालं सांगा ना. अगं हो सांगतो थांब. बर आठवतो. अहो आता तरी सांगाल का काय झालं ते? रावसाहेबांची सून गरीबा घरची आहे सगळ्यांना समजलंय. आणि मुक्ताच्या घरची अडचणीत आहेत म्हणून रावसाहेब धावून गेलेत याचीही मार्केटमध्ये जोरदार चर्चा आहे. आणि आपल्याला हे सगळं माहीत असून आपण त्यांच्याशी नातं जोडलं म्हणून सगळे कौतुक करतायत. आपली दोन्हीही कुटुंब समाजासाठी प्रेरणा आहेत असंही सगळ्यांचं मत आहे. फायनली तुमच्या लक्षात आलंच असेल की समाज प्रत्येक वेळेस आपल्याला नावच ठेवेल या भीतीपोटी आपण अनेकांशी खूप वाईट वागलो. आणि हेही लक्षात आलं असेल की समाज चांगलं सुद्धा स्वीकारतो. फक्त तुम्हाला तुमच्या मतांवर तुमच्या तत्वांवर ठाम राहायला पाहिजे. मला जे पटतं ते मी करणार असं वागत आणि जगत राहिलो ना तर लोक हळूहळू तुमच्या मतांचा आदर करतात, तुम्हाला सन्मान देतात जसा सन्मान आज माझ्या वडिलांना मिळाला. आणि नकळत त्यांच्यामुळे तुम्हाला सुद्धा मिळाला. मला जबरदस्तीने हे नातं तुम्हाला स्वीकारायला लावायचं नाही. मन समजायला पाहिजे म्हणून बोलते. तुमची बायको म्हणून आपल्या सोबतीची संसाराची लई स्वप्न रंगवली होती मी. पण हे सगळं तुम्हाला नाही समजणार. तिथं बेडवर तुमची वाट पाहत बसलेली असताना खांद्यावर आलेला हात तुमचा आहे असं समजून शहारलेली मी. समोर कांताला पाहून बेदरले मी. सगळ्या स्वप्नांचं क्षणामध्ये चुराडा झाला. ते नाही समजणार तुम्हाला. माझ्या मनात खोलवर झालेली जखम नाही दिसणार तुम्हाला. हा पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही लय मोठा अपराध केलाय म्हणून हे नातं तुमच्यावर लादणार नाही. घरच्यांना काय सांगायचं असेल ना ते मी सांगत. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. पण ही झालेली जखम घेऊन आयुष्य काढन मी. तिला कुरवाळेल, काळजी घेईन तिची. कारण माझ्याजवळ तेवढी एकच आठवण आहे तुमची. हा मी लग्न नाही करणार. कारण ढोंग तुम्ही केलं, मी नाही. डोक्यावर पडलेले अक्षता, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, तुम्ही माझ्या भांगात भरलेलं कुंकू, 7 फेरं, हे सगळं माझ्यासाठी खरंच होतं. ते 7 फेरं घेताना तुम्ही पळून जायचा विचार करत असताना मी तर आपल्या आयुष्याचा, संसाराचा विचार करत होते. मन मोकळं केलंस ते बरं केलं. तू मोठी बहीण म्हणून मी तुला सांगते, मी बिन लग्नाची राहिले म्हणून जग काय म्हणन याचा विचार करू नको. तुला जे योग्य वाटते ते कर. तुला जे ठीक वाटत ना
तो निर्णय घे. जो निर्णय घेशील ना तो स्वतःसाठी घे. नाही आता मावा निर्णय तोच आहे जो मी यांच्यावर सोपवलाय. आता त्यांनी ठरवायचं